देवाभाऊंच्या मंत्रिमंडळामध्ये ही लफडी करणारी मंत्री जास्त वाढली ती बघून तुम्हाला असं राग येत नाही? संजय केनेकरांचा फोटो नाही ना, पण मी पहिल्यांदा तर तुमचीच बोटं चेक केली. मग तो कोणी असो, मग कोणी असो, भाजपमधलाही असो, भाजपमधला असो, कोणी असो, देवेंद्रजीचं असं सरकार आहे. उलट देवेंद्रजीच्या काळात हे सगळं उघड होत आहे. आणि माझा विठ्ठल देवाभाऊ असल्यामुळे मला विठ्ठलाला सांगायची गरज नाही. हिंदुत्व ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीनं रुजवलं त्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं शिवसेनेनं रुजवलं नाही. आज शिवसेनेची काय परिस्थिती? हो, पण बाळासाहेब असताना ते हिंदुत्व भाजपनं बाळासाहेबांकडनंच कॉपी करून घेतलं. गर्व से कहो हम हिंदू हे कुणाची? औरंगाबादला त्या काळातही छत्रपती संभाजीनगर म्हणणारे कोण होते? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेच. नेता असूनही कार्यकर्ते पण जपणारे संजय केनेकर. चुकीला माफी नाही. नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे LS मराठी. LS मराठीच्या फेस टू फेस या विशेष कार्यक्रमात आज आणखी एक विशेष व्यक्तिमत्व. अर्थात छत्रपती संभाजीनगर म्हटलं की त्या ठिकाणी जी काही नावं राजकारणी व्यक्तिमत्व म्हणून पुढे येतात त्यातलंच एक नाव जे नुकतंच विधान परिषदेच्या माध्यमातून निरोप संभादरम्यान आपण सर्वांनी पाहिलं. अर्थात त्यांचं कार्य छत्रपती संभाजीनगरच नव्हे, महाराष्ट्राला गवसणी घालेल इतकं मोठं आहे. मुलाखतीच्या माध्यमातून ते समोर येईलच. पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा हाच की विधान परिषदेच्या माध्यमातून आमदार होऊन देखील, म्हणजे थोडक्यात पदावर आमदार पण मनानं कायम कार्यकर्ता असणारा आणि सतत केवळ आणि केवळ कामगारांच्या प्रश्नांसाठी, जनतेच्या विविध प्रश्नांच्यासाठी आंदोलनं करणारा नेता, अर्थात विधान परिषदेचे आमदार संजयजी केनेकर. आणि तेच आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आणि आपण त्यांच्याशी अत्यंत मनमोकळेपणाने संवाद साधणार आहोत. मला खात्री आहे ते देखील त्यांच्या स्पष्ट वक्ते स्वभावाला जागतील आणि त्याच पद्धतीनं आपल्याला उत्तर ऐकायला भेटेल. केनेकरजी, आपलं LS मराठीमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार, धन्यवाद. खरं तर सर्वात पहिल्यांदा म्हणजे अगदी थेट मी विषयाला हात घालतो, वेळ वाया दवडण्यापेक्षा. देवाभाऊंच्या मंत्रिमंडळामध्ये ही लफडी करणारी मंत्री जास्त वाढली ती बघून तुम्हाला असं राग येत नाही का? विषय असा आहे, एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणाचं समीकरण हे ज्या वेळेपासनं महायुतीच्या माध्यमातून चालायला लागलं त्यावेळेस निश्चितच इतर पक्षाच्या आमदार कोणत्या प्रकारच्या संस्कृतीतून आला ते काही शोधता येणार नाही. नक्कीच हे मी मान्य करतो. पण मला असं म्हणायचं आहे, संजयजी, नरहरी झिरवाळ यांच्याबद्दल मुख्यमंत्र्यांचं दुपारी स्टेटमेंट आहे. काय की 2-3 व्हिडिओ एकत्र करून ते केलं गेलेलं आहे. त्याची तपासणी आम्ही सत्यता पाहू आणि जर काही तसं आढळलंच तर मग त्यांच्या पक्षाच्या नेत्या म्हणजेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि आम्ही सगळे बसून निर्णय घेऊ. नरहरी झिरवाळ मुख्यमंत्र्यांना फोन करून सांगतात की असं असं आहे, ते सगळं खोटं आहे, वेगवेगळे एकत्र केलेले आहेत. म्हणजे आपण केवळ आणि केवळ मंत्र्यांचंच ऐकत राहिलोय का? विषय असा आहे की राजकारणाचं समीकरण तुम्हाला सांगितलं बदललेलं आहे. कोण्या व्यक्तीला, लोकप्रतिनिधीला कोणती व्यक्ती कशा करता भेटते याचा सुगाव प्रथम लागत नाही, पण त्याच्या बाबतीत भ्रम निर्माण करणे, भ्रांती तयार करणे हे सातत्याने चालू आलेलं आहे. आणि शेवटी देवेंद्रजी असं व्यक्तिमत्व आहे की जे चूक आहे ते चूक आहे, जे चूक नाही त्याला मुद्दाम आरोपी करणार नाही. विषय देवेंद्रजी ज्यावेळेस झिरवळांच्या प्रकरणात बोलले त्यावेळेस देवेंद्रजी काय म्हणले, आधी तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करा की माझी बदनामी करण्याचा जो डाव रचला त्याच्याबद्दल तक्रार करा, निश्चित पूर्ण शहानिशा केल्या जाईल आणि जर दोषी असाल तर माफी नाही. पण मग त्याच्या आधीच क्लर्कचं लाचखोरीचं प्रकरण त्यांच्याच खात्यातलं होतं की तेही प्रकरण होतं. विषय असा आहे की झिरवळांना दोषी माननीय मुख्यमंत्री तर ठरवू शकत नाही, यंत्रणा ठरवेल ना. काय उद्या असं होईल की मुख्यमंत्रीच ही सर्व
दोषी ठरवण्याची आणि सदोष ठरवण्याची यंत्रणा आहे असं नाही. हा पण मला लोकशाहीमध्ये जी यंत्रणा आहे तीच ठरवणार आहे, बरोबर आहे. पण संजयजी मला असं म्हणायचंय, फोटो काय कोणासोबतही निघतात. आता काय मी तुमच्यासोबत फोटो काढला, तुम्ही माझ्यासोबत फोटो काढा. बाबा खराच जो आहे बंधू बाबा, त्याच्यासोबत काय कमी लोकांचे फोटो आहेत का? आणि विविध पक्षातल्या नेत्यांचे फोटो आहेत. आता नुसता फोटो आहे याचा अर्थ त्याचे काहीतरी संबंध आहेत असं म्हणता येणार नाही. मग केंद्रीय गृहमंत्री अमित शहाचा पण फोटो आहेच की, इकडे एकनाथ शिंदेचा फोटो आहेच की, अगदी अतुल सावे यांचा देखील फोटो आहे, हेमंत गोडसे भविष्य बघताना व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, आणखी किती जणांचे फोटो आहेत, दीपक केसरकरांचा फोटो आहे, राधाकृष्ण विखेंचा तुमच्याच पक्षातले त्यांचाही फोटो आहे, संजय केनेकरांचा फोटो नाही ना. पण काय होतंय, विषय असा आहे की शेवटी कार्यकर्ता म्हणून मी काम करतो, कर्मावर मला जास्त विश्वास आहे की जे कर्म करेल निश्चितपणे त्याचं फळ मला मिळेल या भूमिकेतून मी चाललेलो आहे. परंतु ज्या वेळेस एखाद्या सार्वजनिक ठिकाणी जेव्हा लोकप्रतिनिधी जातो तर कार्यकर्त्याच्या आग्रह खातर बऱ्याच वेळेस चुकीच्या व्यक्तींबरोबर सुद्धा फोटो येतात. त्यावेळेस नंतर कळतं की अरे हा व्यक्ती चुकीचा होता, पण कोणता कार्यकर्ता आहे ज्याने मला तिथं नेलं किंवा कोणता कार्यकर्ता आहे त्याने मला फोटो काढायला लावले. म्हणजे काय होतं, शेवटी कार्यकर्त्या जपण्याच्या भूमिकेत राहून जर असे सार्वजनिक फोटो निघत असतील, सक्रिय सहभाग असणे आणि कोणी कोणाबरोबर फोटो काढणे याच्यात फार फरक. एक्झॅक्टली तीन मुद्दे येतात. एक फोटो तर व्हिजिटर्स, कोणीतरी भेट दिली म्हणून फोटो निघाला, दुसरा सपोर्टर समर्थक असतात म्हणून, आणि तिसरा पार्टनर. तुमचे एकाच व्यक्तीसोबत सारखे सारखे जर फोटो दिसत असतील तर निश्चितपणे विचार कोणीही करणार ना. आपल्याकडं या गोष्टीला सर्व शेवटी कोण कशा करता कोणाबरोबर संबंध ठेवतो हे तर चालू झालं ना, तपास तर चालू झाला. त्यामुळे मी सांगितलं ना, चुकीला माफी नाही. नक्कीच संजयजी, मुळात आत्ता जे आम्ही सगळं अधिवेशन बघितलं, अर्थात तुमचा निरोप समारंभ देखील 9 सदस्यांचा होता. जितेंद्र आव्हाडांचे स्टेटमेंट अत्यंत महत्त्वाचं होतं, त्याकडे आपण अख्ख्या महाराष्ट्राला लक्ष खरं म्हणजे द्यायला पाहिजे. त्यांचं असं म्हणणं होतं की देवेंद्र फडणवीसांच्या खुर्चीला सुरुंग लावण्यासाठी 38 आमदारांनी आपल्या करंगळ्या या भोंदू बाबाकडे जाऊन कापून घेतल्या. मी पहिल्यांदा तर तुमचीच बोटं चेक केली, म्हणजे अरे बाबा संजय केनेकर तर त्यात नाहीत ना कुठे, पण नाही, तुम्ही तर साफ दिसताय. आणि मला तर वाटत नाही की तुम्ही असल्या बाबा बुवा यांच्या नादी कधी लागलेला असेल, आणि तसे कुठलेही फोटो तुमचे ते आत्तापर्यंत तरी व्हायरल झालेले आहेत. मला एक प्रश्न पडला आहे, हे जे आमदार आहेत 38 आमदार ज्यांना आम्ही जनतेनं निवडून दिलेलं असतं, या आमदारांनी विकासावर तिथं जाऊन बोलायचं असतं. जसे तुम्ही प्रश्न मांडता, विधान परिषद माध्यमातून तुम्ही प्रश्न मांडले, तो विकास त्या अधिवेशनात आम्हाला कुठंच दिसला नाही. आम्हाला फक्त एकच दिसलं, खरात फाईल्स. याच्या पलीकडे दुसरी चर्चा झाली नाही. मग ही अधिवेशनं फक्त कुठल्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी ठेवली आहेत का? विकासाच्या नावाने काहीच नाही का? बा फक्त जनतेनं मंत्र्यांची लफडीच फक्त बघत बसायची का? याच्यापुढे काहीच करायचं नाही. तर विकासाबद्दल या अधिवेशनामध्ये 260च्या प्रस्तावात आणि अर्थसंकल्पात अतिशय मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली. निश्चितपणे गावापासून महानगरापर्यंत प्रत्येक सर्वसाधारण माणसाच्या चेहऱ्यावर संतुष्टता यावी या भूमिकेतून हा अर्थसंकल्प होता. निश्चित जी माणसं हाडाची कार्यकर्ता आहेत निश्चित सर्वांनी त्याच्यावर बोलले, आणि देवेंद्रजींनी ज्या पद्धतीने या राज्याची अर्थसंकल्पनामध्ये सर्वसाधारण माणूस केंद्रबिंदू केला, शेतकरी केंद्रबिंदू केला, महिला केंद्रबिंदू केला, त्यामुळे निश्चितच या अधिवेशनामध्ये कोणी काय बोललं याच्यापेक्षा आम्ही तरी या अर्थसंकल्प गोरगरिबांच्या हिताचा, सर्वसाधारण माणसाच्या, दीन दलित उपेक्षितांच्या अपेक्षा पूर्ण करणारा, या बाबतीत पूर्णपणे 260च्या प्रस्तावात चर्चा केली. नक्की. संजयजी, पण आता मला तुम्हाला एक वैयक्तिक प्रश्न विचारायचा, तुमचा बाबा बुवा या असल्या अंधश्रद्धांवर विश्वास आहे? विषय असा आहे, दोन आहे, अध्यात्म आणि बाबा. मी हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन खऱ्या अर्थानं लढणारा कार्यकर्ता आहे, आणि त्यामुळे निश्चितपणे अध्यात्मावर माझा विश्वास आहे, सनातन हिंदुत्वावर माझा विश्वास आहे, परंतु कर्मकांडावर माझा विश्वास. बरोबर, म्हणजे तुमचा या गोष्टीवर विश्वास नाही. मग आत्ता मला असं म्हणायचं आहे, यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र
हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र, शरद पवारांचा महाराष्ट्र, इतकंच कशाला शिव शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, अशा महाराष्ट्रातले हे राजकारणी आज बाबाबुवांच्या नादी का लागलेत, कशासाठी? आता प्रत्येकाचा आपला एक वैयक्तिक विचार संस्कृतीचा भाग आहे. निश्चितच त्या विचार संस्कृती कोणत्या विचार संस्कृतीनं चालावं हे तर मी निर्देशित करू शकत नाही, आणि त्यामुळं त्यांच्या उत्तर तुम्ही माझ्याकडनं अपेक्षित करू. हां, पण एक तुम्ही हे क्लिअर करू शकाल की आपल्या महाराष्ट्राला थोर संत महंतांची गादी आहे, थोर संत महंतांच्या नावांची मोठी यादी आहे, आणि आमचे राजकारणी मात्र बुवाबाबाच्या नादी आहेत. हे दुर्दैव नाही का? या पुरोगामी महाराष्ट्रात हे चालतंय? खरं सांगू, याच्यात जे सक्रिय आहेत आणि याशिवाय किंवा कोणी फसवण्याच्या मार्गातून यांच्याबरोबर सक्रिय आहे किंवा कोणी ब्लॅकमेलिंगच्या मार्गातून सक्रिय आहे, त्यामुळे त्याचा पूर्ण शोध होतो. तर आज तर या प्रकरणावर पूर्णपणे टिप्पणी नाही करू शकत. जे आज पत्रकार करतात की जी पूर्ण माहिती अभ्यासानुसार त्या माहितीचा पूर्णपणे खऱ्या अर्थानं खडा ना खडा हिशोब झाल्याशिवाय त्याच्यावर टिप्पणी करता येणार. अगदी बरोबर. खडा हा शब्द काढलात म्हणून खडे, तावीज या नावाखाली तो चिंचोकी विकत होता. 100 रुपये किलोनं चिंचोकी आणायचे आणि एक खडा 1 लाखाला विकायचा. एक मधाची बाटली तुर्कीमधून कुठून तरी आणले असं सांगून 9 लाखाला विकायचा. आणि आमची सगळी भोळी बापडी जनता, त्यात अशी माहिती समोर आली आहे की काही राजकारणी तो काहीतरी ओशनोजल द्यायचा ज्यात वायग्रा मिक्स असायची, आणि ते ओशनोजल घ्यायला राजकारणी गाड्या पाठवायचे. इथपर्यंत आम्ही, या थरापर्यंत आम्ही जाऊन पोहोचलो. आता ठीक आहे, हा सगळा भाग बाजूला करू आपण. मला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा तुम्हाला विचारायचा आहे की या बाबा बुवा भोंदूंच्या या सगळ्या ज्या काय आता आज एक नवीन एक ऋषिकेश वैद्य नावाचा बाबा आलाय, त्यांनी देखील असंच काहीतरी मी महादेवाचा अवतार आहे, तू पार्वती आहे असं म्हणून तिच्यावर अत्याचार केला. प्रश्न असा पडतो की आजची आपली जी पिढी आहे, ज्या पिढीला आपण जसं तुम्ही म्हणता की हिंदुत्ववादी स्वाभिमान घेऊन आमचा पक्ष चालतो आणि त्या पद्धतीने आमची वाटचाल आहे, अध्यात्म मानतो, बाकीचं असलं थोटांड कर्मकांडावर माझा विश्वास नाही. पण आज गिरीश महाजनांचं स्टेटमेंट आहे की या बाबाची जी माहिती होती ती पूर्वीपासूनच आम्हाला मिळाली होती आणि मग आम्ही ती आत्ता देवेंद्र फडणवीसांकडे उघड केली आणि त्यांच्यापर्यंत ते प्रकरण पोचवलं आणि मग हा सगळा खडा बाहेर पडला. प्रश्न असा आहे, हा बाबा आजकाल नव्हे 20 वर्षांपासून उद्योग करतोय. याच्यात आपलं सरकार किती वर्ष होतं तुम्हाला मला सांगायची गरज नाही. या 20 वर्ष बाबाला पाठीशी कोणी घातलं? की त्यावेळेस कळतं, त्यावेळेस दोषी समोर येत नाही ना. चर्चेहून कोणावर दोष नाही करता येत, पण कोणीतरी पीडित त्या संदर्भातली जेव्हा बाहेर येते त्यावेळेस त्याची शहानिशा करण्यात येते. पण पीडितचीच कोणाची तक्रार नसेल तर त्यामध्ये नाहक कोणावर आरोप तर करता येणार नाही ना. पण जोपर्यंत त्या संदर्भातली एखादी पीडित बाहेर येऊन सांगते की ही व्यक्ती अशी आहे, तर तेव्हा तिची शहानिशा होईल. आज रुपाली ठुमरेंनी एक आरोप केलेला आहे याच राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकरांवर. त्यांच्याकडे ज्या महिला यायच्या समुपदेशनाला, त्या महिलांना त्या असं सांगायच्या की तुम्ही तुमच्या पत्रिकेतले ग्रह बघा, अमुक तमुक बाबा आहे त्याच्याकडे जा. आता काय बोलायचं सांगा? राज्य महिला आयोग कशासाठी नेमला गेला? खरं तर या प्रकरणात सगळी मोठी नेते बोलत आहेत, मी कार्यकर्ता आहे आणि मी कार्यकर्ता, मी स्पष्ट शब्दात सांगू का, या प्रकरणात मला अजून तेवढी माहिती नाहीये. मी उगाच उंटाचा मुका घेणं योग्य नाही आणि त्याच्यामुळं पण चला उद्या समजा नरहरी झिरवाळ ह्याच्यात खरंच सत्य सापडलं आणि त्यामध्ये दोषी आढळले तर काय व्हायला? जो चूक आहे, जो दोषी आहे, चुकीला माफी नाही. माफी नाही. हे एकमेव सरकार आहे. मग तो कोणी असो, मग तो कोणी असो, मग कोणी असो, भाजपमधलाही असो, भाजपमधला असो, कोणी असो, देवेंद्रजीचं असं सरकार आहे. उलट देवेंद्रजीच्या काळात हे सगळं उघड होत आहे. आतापर्यंत पांघरून घातलेले कितीतरी गुन्हेगार असतील, पण आता ते उघड पडू लागले फक्त देवेंद्रचे सरकार.
खरतबाबतचा एक शेवटचाच प्रश्न घेतो, कारण की संजय केनेकर झाले आणि त्यांच्या कार्याबद्दल मी जर या मुलाखतीत बोललो नाही तर त्याला काहीच अर्थ नाही. पण खरतबाबतचा एक शेवटचा प्रश्न, 2012ला या खरतबाबाला बंदुकीचा परवाना मिळाला होता. 2018 ते 2022 पर्यंत या बाबांनी व्यवस्थित त्याचं परवानाचं नूतनीकरण रिन्युअल पण केलं. आणि आत्ता 2024ला 1 जानेवारी 2024ला सुद्धा त्याचं नूतनीकरण झाल्याची, रिन्युअल झाल्याची दप्तरी नोंद आहे. मग मला हा प्रश्न पडतो, सरकार कोणाचं आहे? इतकी वर्षात जर आपल्याला माहिती आहे की हा बाबाचे उद्योग चालू आहेत, तरी त्याला परवाना कसा काय मिळू शकतो? थोडं थांबा, चिंता करू नका. त्याच्या नेखापासून तर केसापर्यंत तपास चालू आहे आणि जे काही आहे. पण मंत्रिमंडळ नखशिखांत त्याच्या पायाशी लोटून घात होतं, हे पण आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. हे बघा, त्या विषयात बरीच मोठे नेते बोलत आहेत आणि त्यामुळं मी त्याच्यात पूर्णतः बोलणे, कारण मला अभ्यास असला पाहिजे आणि अभ्यास असल्याशिवाय मी बोलू शकत नाही. आणि त्याच्यामुळं कोणी आमचा जर वरिष्ठ भाजपचा नेता त्या बाबतीत स्पष्टीकरण देत असेल तर माझ्या स्पष्टीकरण घेणे ही चूक आहे. देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आकाश पाताळ एक करू, पण याच्यातली सगळी धिंड शोधून काढू, मग तो कुठल्याही पक्षाचा आमचा असला तरी त्याला सोडणार. गुन्हेगाराच्या नखापासून तर केसापर्यंत सगळ्या चाचण्या करून घेतल्या जाईल की हा कितपत गुन्हेगार आहे आणि कोणाबरोबर आहे. मग तो कोणी असो, चुकीला माफी नाही. ओके, आता वळूयात आपण संजय केनेकर या व्यक्तिमत्वाकडे. वर्तमानपत्र बालपणात सकाळी टाकायची, संध्याकाळी नारळ विक्री करायची. नंतर ते करता करता कॉलेजात तेव्हा तुम्ही गेलात आणि ABVP, ज्याला आपण अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून तुम्ही भाजपशी कनेक्ट झालात. बघता बघता राजकारणात गेलात आणि वय वर्ष 23 आणि थेट तुम्ही छत्रपती संभाजीनगरच्या महापालिकेचे नगरसेवक बनलात. तिथून जो आत्तापर्यंतचा प्रवास आहे, अगदी 88 पासून 2024-26 पर्यंत, आपण म्हणून 35-36 वर्ष, हा प्रवास एकनिष्ठ भाजपशी कसं काय जमलंय? खरं तर 1988ला महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर, त्यावेळेचा औरंगाबाद, त्या महानगरपालिकेचे निवडणुका घोषित झाल्या. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळातील खऱ्या अर्थानं नगरपालिका झाल्यानंतर महानगरपालिका आमच्या कार्यकाळात पहिली महानगरपालिका 1988. बरोबर. आणि 1988ला सन्माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा झंझावत हिंदुत्वाचा, बरोबर, जो महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणावर गावातल्या ग्रामीण वाड्या तांड्यापासून ते महानगराच्या शेवटच्या माणसापर्यंत हा एक झंझावत होता. आणि त्या झंझावतमध्ये भाजपाचं खऱ्या अर्थानं आमची युती झाली नाही काही कारणास्तव, पण भाजपाचं पानिपत झालं त्या 1988च्या. त्या काळात दंगलही घडली आणि या दंगलीचा फायदा निश्चितपणे शिवसेनेला मिळाला. आणि त्या दंगलीत मला खरं तर हिंदुत्वाचा मला वसा मिळाला. निश्चितपणे मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगर आणि 1 वर्ष उशिरा स्वातंत्र्य मिळालेलं मराठवाड्याला, त्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये एक निजामाचं खरं तर प्रभुत्व असणारं शहर आणि त्याच्यामुळं निजामाच्या बऱ्याचशा जडणघडणीच्या खुणा तिथं आजही जिवंत आहे. आणि त्याच्यामुळं एक पगडा निजामशाहीचा आजही आमच्याकडे आहे. आजही काही असे जागा आहे, आज कितीतरी जागा अशा आहेत, 40% जागा शहरातल्या आजही निजामाच्या बटाटे, कांदे, टमाट्याच्या ज्या शिक्क्या असतील ते आणत लोक आमच्या लोकांना आजही सर्वसाधारण हिंदूला फसवत आहे आणि घराबाहेर काढण्याची हिंमत करताय की ही निजामाची जागा आहे आणि निजाम वंशज होता आमचा. ते आजही आम्ही आज त्या धडा सोसतोय. इतका महाराष्ट्राबरोबर इतक्या निजामाचा पगडा असताना तिथं एक मुस्लिम निजामशाहीचं कल्चर आहे आणि त्या कल्चर असल्यामुळं सातत्याने मुंबईतल्या दंगलीनंतर औरंगाबाद शहर हे संवेदनशील शहर ठरलं. त्यावेळेचं औरंगाबाद, आताचं छत्रपती संभाजीनगर, आणि संवेदनशील ठरल्यामुळं निश्चितपणे एक हिंदुत्वाचा वसा तिथून मिळाला.
आम्ही हिंदुत्व म्हणून कार्यकर्ता म्हणून कामाला लागलो आणि खऱ्या अर्थानं हिंदुत्वाचं खरी घडी ही भारतीय जनता पार्टीच बसू शकते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडेच विचारधारा, ABPची विचारधारा, भारतीय जनता पार्टीची विचारधारा आणि त्यामुळे निश्चितपणे त्या काळातले पंडित दीनदयाळ उपाध्याय असो, श्यामाप्रसाद मुखर्जी असो, यांचे विचार जे हिंदुत्वाबद्दल होते ते हिंदुत्वात ते खऱ्या अर्थानं करणारे विचार होते, नुसते प्रदर्शन करणारे विचार होते. आणि त्यामुळे निश्चितपणे त्यांच्या विचाराचा पगडा पंडित दीनदयाळ झाले, श्यामाप्रसाद मुखर्जी झाले, गोळवळकर गुरुजी झाले, यांच्या विचाराचा पगडा माझ्यावर होता. निश्चितपणे त्यावेळेसपासून सुरुवात झाली आणि हिंदुत्व म्हणून खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीचा ABPचं काम करत भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा प्रथम काम करायला सुरुवात केली. भाजप युमोचा वार्ड अध्यक्ष ते प्रदेशाध्यक्ष हा प्रवास तुम्ही केलाय, नंतर महामंत्री, नंतर प्रदेश सरचिटणीस म्हणजे. पण आणखी एक महत्त्वाचा मुद्दा बघा, जी वर्तमानपत्र तुम्ही घरोघरी वाटत होतात त्याच वर्तमानपत्रांमध्ये संजय केनेकरांची बातमी यावी, हा एक वेगळाच आनंद तुम्हाला बघायला मिळाला. निश्चितच मी ज्यांच्या बातम्या येत होते त्या ओरडून सांगायचो, पेपर विकायचो. आणि आज तुम्हाला वाटलं होतं कधी त्याच पेपरात आपली बातमी? नाही, कारण आतापर्यंत वाटलं नव्हतं मी आमदार होईपर्यंत. हे बघा, एक तर मी माझ्या जीवाचं सोनं केलं माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी. मी बहुजन म्हणून मी गोपीनाथ मुंडे साहेब, प्रमोद महाजनजी, शरद भाऊ कुलकर्णी, शालिग्राम बसई बंधू, हे सगळं सूर्यभानजी वाडणे पाटील या सर्वांनी या खरं तर या मातीला घडवलं. आणि निश्चितपणे एक हिंदुत्वाचा एक जोर घेऊन मी काम करतो. त्यांची विचार संस्कृती माझ्या मनामध्ये, हृदयामध्ये. बहुजनाचं खरं तर गोपीनाथ मुंडे साहेबांनी वाड्या तांड्यावरचा गाड्यातील खऱ्या अर्थानं बहुजन जवळ केला आणि एक एक गावातला बहुजनापर्यंत पक्ष नेला गोपीनाथ मुंडेंनी. निश्चितपणे त्यांचाही मोठा वाटा माझ्या याच्यामध्ये आहे. आणि त्यामुळे नंतर या छोट्याशा म्हणजे माझा समाज इतका छोटा आहे, मायक्रोतला मायक्रो ओबीसी, तो दुर्बिणीतूनही बघ दिसत नाही. या छोट्या समाज काथार हा माझा समाज आहे आणि तो नारळ विकण्याचा पारंपरिक व्यवसाय आमचा, देवाजवळ पान फुलं विकण्याचा, नारळ विकण्याचा, खरं तर वड सावित्रीचे फोटो विकण्याचा, रुईची माळ विकण्याचा हा व्यवसाय आहे. आणि निश्चितपणे तो आम्ही आनंदाने करत होतो. जे पारंपरिक व्यवसाय तो करण्याचा कधीच हे वाटलं नाही. आणि त्याच्यामुळे तशी परिस्थितीही होती. वडील कामगार होते MSB आणि त्यामुळं ते कामगार असताना वडील नेहमी म्हणायचे की आपल्या छोट्या समाजाचं हे काम नाही आहे राजकारण करणं, आणि त्याच्यामुळं तू एक करू नको. संजयजी, तोच कामगाराचा मुलगा नंतर भारतीय बहुजन कामगार महासंघाचा एक निर्माता बनतो, प्रणेता बनतो आणि आज अख्ख्या भारतामध्ये त्याच्या शाखा, लाखोंहून सदस्य आणि त्यांच्यासाठी तो भांडतो. आज कामगाराच्या मुलांनी एवढी प्रगती केली, त्या वडिलांना काय वाटत असेल? स्वर्गात त्यांना निश्चित आनंद होत असेल, कारण त्यांना वाटत नव्हतं की मी आमदार होईल. त्यांना माहीत नव्हतं. कारण काय झालं, छोट्या माणसाचं दुःख छोटाच माणूस समजू शकतो. आणि त्यामुळे असंघटित कामगार असंरक्षित असताना त्यांचं दुःख मला कळायचं. मंडीतल्या विक्रेत्याचं दुःख कळायचं, हातगाडीवाल्याचं दुःख करायचं, चहाच्या टपरीवाल्याचं दुःख करायचं, म्हणजे अशा असंघटित कामगारांचं दुःख करायचं. दायनीचं दुःख, जी जन्म देते तिचं काय दुःख असतं ते मला कळायचं. जो अंतिम संस्कार करतो माणसाचा त्या मसंजोक्याचं दुःख मला कळालं. आणि त्यामुळं या असंघटित क्षेत्राशी निगडीत राहून मी आयुष्य जगलं. आणि त्याच्यामुळं मी ज्या राहत होतो तिथं मी ज्या क्षेत्रात वाढलो तो मागासवर्गीय भाग होता. सगळे दलित समाजाची माणसामध्ये मी वाढलो, वाल्मिकी समाजामध्ये रुळलो, मुस्लिम वस्तीमध्ये वाढलो. आणि या तिन्ही वस्त्यामुळे एक आक्रमक नेतृत्व माझ्या तापात. नक्कीच. पण संजयजी, त्यामुळेच तर देवाभाऊनी तुम्हाला हेरलं. म्हणजे मला एक असं म्हणायचं आहे, जेव्हा 3 सदस्य निवडायचे होते, विधान परिषदेवर पाठवायचे होते, अख्ख्या महाराष्ट्रात कितीतरी नावं होती भाजपकडे, पण त्या तिघांमध्ये संजय केनेकर हे नाव येले तुम्हाला तरी माहित होतं का? नाही, मला हे बघा, नाव येईल
नाही येईल, कारण माझा देव आहे, माझा विठ्ठल देवाभाऊ आहे. आणि माझा विठ्ठल देवाभाऊ असल्यामुळं मला विठ्ठलाला सांगायची गरज नाही. विठ्ठला सगळं अंतर्मन असतं. माझ्या बाबतीत देवाभाऊंना अंतर्मन आहे की मी काय आहे. आणि त्यांच्याबरोबर काम केलं युवा मोर्चात. बरोबर. मी प्रदेशाचा पदाधिकारी, बरोबर. त्यांच्याबरोबर समेत काम केलं आणि माझ्या कामाची पद्धत त्यांनाही माहीत होतं. शेवटी मी खऱ्या अर्थानं रंजल्या गांजल्यामध्ये राहिलेला व्यक्ती आहे. आणि त्यामुळं मी कुठं काम करतो, कसा काम करतो, 15 वर्ष नगरसेवक होतो आणि रंजल्या गांजल्याचे प्रश्न सोडवले, अंगावर घेतले. म्हाडाच्या माध्यमातून सभापती आणि तेव्हा त्याच्या आधीच सांगतो, हो, कोरोनाच्या काळात जिल्हाध्यक्ष होतो. कोरोनाच्या काळात रोज आंदोलन करायचो विरोध. आंदोलनावर तर मी येणारच आहे. संजय, मला आणखी एक मुद्दा जाणून घ्यायचा आहे. खरं म्हणजे विधान परिषदेचा जो काही कार्यकाळ तुम्हाला लाभला, कसा होता हा प्रवास? काय वाटलं? काय मांडू शकलो आपण? काय करू शकलो? का आणखी जास्त वेळ थोडा मिळायला हवा होता? का पुन्हा एकदा तुमच्या विठ्ठलाप्रमाणे तुम्ही वाक्य म्हणणार आणि महाराष्ट्राला सांगणार, हो मी पुन्हा येईन? विठ्ठलानं ज्या विटेवर मला परत त्यांच्यासारखं उभं केलं कुठेही, तरी मी उभा राहणार आहे. मला हे बघा, मग 2029ला विधानसभेच्या दारातून जायचं? हे बघा, विठ्ठलाने काय ठरवलं, या भक्ताला ते तिथं जागा देतील. आणि त्यांच्या, खरं सांगू का, या भक्ताची जागा त्या विठ्ठलाच्या हृदयात. हो, पण दिलीच संधी 2029ला लढायचं तर. हे बघा, मला कुठेही टाकलं तरी हा कार्यकर्ता त्या विठ्ठलाची मान खाली नाही होऊ देणार. एवढी ताकद या भक्तात आहे. आणि त्यामुळं निश्चितपणे मी जगतो त्या विठ्ठला करता. कारण की त्या विठ्ठलाचा रूल तुम्हाला माहिती आहे ना. त्या विठ्ठला करता माझा विठ्ठल, ज्याच्या घरी दीन दलित उपेक्षित त्याच्या घरी माझ्या रूपाने उभा राहिला, म्हणजे ही भूमिका आहे. त्या विठ्ठलाचा रूल तुम्हाला माहिती आहे ना, चुकीला माफी नाही. चुकीला माफी नाही आणि ते सांगण्याची गरज नाही, ते नंतर तुम्हाला कळेल. बरं संजयजी, प्रश्न असाच आहे महत्त्वाचा, तो म्हणजे आंदोलनाचा. स्वतः देवेंद्र फडणवीसांनी, देवाभाऊंनी तुमचं विधान परिषदेमध्ये निरोप संभाषणा दरम्यान कौतुक केलं. अख्ख्या महाराष्ट्रभर तो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. त्यात त्यांनी एक सुंदर वाक्य उच्चारलं होतं, नेता असूनही कार्यकर्ते पण जपणारे संजय केनेकर. हे कार्यकर्ते पण जपणं, हे कसं काय जपलं, कसं टिकवलं? आत्ताही तुम्ही माझ्याशी बोलताना एक विधान परिषदेचे आमदार म्हणून वाटतच नाही, तुम्ही बोलताना अगदी भाजपचा सच्चा कार्यकर्ता काय असतो असं तळमळीने बोलताय. काय याच्या मागचं रहस्य? हे बघा, आमदार पद कोणतंही मोठं पद येईल जाईल, कार्यकर्ता पद हे कायम राहील. त्यामुळं कार्यकर्ता पण अंगातला गेला की नेता मेला. आणि त्याच्यामुळे कार्यकर्ता पण जाऊ देत नाही. आमदार पद गेलं चालेल, पण मी कार्यकर्ता म्हणून जिवंत राहणार आहे. आणि त्याच्यामुळं तीच भावना प्रेरित असते. आणि त्यामुळं शेवटी तुम्हाला सांगू का, एक काळ असा होता, अंबादास दानवे मी बरोबर राजकारणात आलो. संजय, तुम्ही सगळ्यांचीच माहिती, तुमच्या प्रत्येक पक्षात तुमचे मित्र आहेत. मी फक्त अंबादास दानवेंचाच उल्लेख नाही करत आहे. अंबादास दानवे 15 वर्षानंतर भाजपासून, बरोबर, त्यावेळेस तुमचं करिअर जवळपास दोघांचंही एकाच वेळी असं. आणि त्याच्यामुळं त्यांनी सोडली, पण मी नाही सोडली. कारण माझं ध्येय खऱ्या अर्थानं दीन दलितामध्ये जाऊन सेवा करणे आणि हिंदुत्वाला उजागर करणे. संजय, मला एक प्रश्न पडतो, शिवसेनेचं हिंदुत्व आणि भाजपचं हिंदुत्व ह्याच्यात काय वेगळेपण आहे? या हिंदुत्वामध्ये, शिवसेनेच्या हिंदुत्वामध्ये खऱ्या अर्थानं बाळासाहेबांनी जी प्रखरता आणली, हिंदुत्व ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीनं रुजवलं, त्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं शिवसेनेनं रुजवलं नाही. म्हणजे शिवसेने आज शिवसेनेची काय परिस्थिती? हो, पण बाळासाहेब असताना ते हिंदुत्व भाजपनं बाळासाहेबांकडनंच कॉपी करून घेतलं. गर्व से कहो हम हिंदू आहे, ही कुणाची? छत्रपती संभाजीनगरमध्ये बाळासाहेबांनी जी शिवसेना वाढवली ती कुणाच्या जीवावर? औरंगाबादला त्या काळातही छत्रपती संभाजीनगर म्हणणारे कोण होते? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेच. दोन गोष्टी करताय तुम्ही. शिवसेना वाढणं म्हणजे हिंदुत्व वाढणं नव्हे.
हे बघा, हिंदुत्वाचा जोर निश्चित प्रखरतेने हिंदुत्वावर बोलण्याचं काम जितकं भारतीय जनता पार्टी त्या काळात बोलत नव्हती तितकं शिवसेनेने ते मांडलं हिंदुत्व. परंतु ते हिंदुत्व ज्या पद्धतीने टिकलं पाहिजे होतं ते टिकलं नाही. का टिकलं नाही याच्यावरही मग तुमचे ते मेंटर आहेत असं म्हणता येईल. बाळासाहेब ठाकरे मेंटर आहेत भाजपचे आपलं हिंदुत्व वाढवण्यामध्ये. हे बघा, बाळासाहेब ठाकरे म्हणजे असं हिंदुत्व असलं पाहिजे हे भाजपला कुठून मिळालं? हे भाजपला खरं तर मिळालं आम्हाला. हिंदुत्वाचे डॉक्टर गोळवळकर गुरुजी यांना वाचा. बाबरी मशीद पाडल्यानंतर पुढे नाही आलो कोण भाजपचं, तेव्हा फक्त बाळासाहेब बोलले होते. भाजपचं सुद्धा कारसेवेमध्ये आम्ही सगळे, तुम्ही स्वतः कारसेवेमध्ये होतो. भाजपाचं हे बघा, एक नेतृत्व महाराष्ट्राला मिळालं हिंदुत्वाचं म्हणून बाळासाहेब बोलत होते. निश्चितच आहे. परंतु बाळासाहेबांना प्रखरतेने हिंदुत्व मांडलं. आजही मी बाळासाहेबांना मानतो. का त्यांनी जे हिंदुत्व पण जिवंत केलं. पण खऱ्या अर्थानं ती हिंदुत्वाची धार कायम ठेवण्याकरता त्यांची पुढची पिढी नाही राहिली. संजय केनेकर मवाळ हिंदुत्वाचे पुरस्कर्ते आहेत का जहाल हिंदुत्वाचे पुरस्कार? मग नितेश राणे, नंतर महेश लांडगे असतील, गोपीचंद पडळकर असतील, आणि तुम्ही एकाच रांगेत बसलात की मग? तरी आम्ही जहाल हिंदुत्वाचे प्रकर्ते आहोत, पण आम्ही हिंदुत्व सोडलं नाही. हिंदुत्वाची बीज ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने रुजवले, याच हिंदू पर्व कधीपासून चालू झालं? 2014 पासून. काशी अयोध्येमध्ये राम मंदिराचं पुनर्निर्माण करण्याचं काम 2014 नंतर झालं. जे काम कोणीच करू शकलं नाही. काशी विश्वनाथाचा कळस मस्जिदांच्या घुमट्यामध्ये लपलेला होता. काशी विश्वनाथाचं जीर्णोद्धार करून काशी विश्वनाथाचे कळस वर आणण्याचं काम यावेळेस घडलं. हो, पण त्या काशी विश्वेश्वर असेल, राम मंदिर असेल, त्याला विटा सगळ्यांनीच पाठवल्या होत्या. विटा हे बघा, ती संकल्पना, ती रचना भारतीय जनता पार्टीची होती. बाळासाहेबांचं तर पहिल्यापासूनच ध्येय होतं की नाही, बाळासाहेबांचं ध्येय होतं म्हणून तर बाळासाहेबांबरोबर युती होती. बाळासाहेबांचं ध्येय होतं, बाळासाहेबांची आक्रमकता होती आणि भाजपाला तेच अपेक्षित होतं म्हणून तर बाळासाहेबांबरोबर युती होती. नंतर काय झालं? राम मंदिराला विरोध केला गेला. बरं, ठीक आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, म्हाडाचे सभापती म्हणून तुम्ही काम केलं मराठवाड्याच्या दृष्टिकोनातून. विशेष म्हणजे त्यात तुमचं काम अत्यंत वाखाणण्याजोगं आहे. थोडा वेळ मिळाला, कालावधी मिळाला तुम्हाला, पण आजही मराठवाड्यात म्हटलं तर म्हाडा म्हटलं की सभापती म्हणून तुमचं नाव घेतलं जातं. काय योजना होत्या, कशा पद्धतीने राबवल्या गेल्या, कशा पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवलं? म्हाडा सर्वसाधारण व्यक्तीला घर मिळावं आपल्या हक्काचं या भूमिकेत काम करतो. आणि निश्चितच ही ध्येय धोरणं असताना सुद्धा म्हाडा गरीब असंघटित कामगारांपर्यंत जाऊ शकले नाही. घरं कोणाला लागतात? घराची आज कोणाला आहे? घर कोणाला मिळवता येत नाही? जे असंघटित कामगार आहे, भाजी विकणारी व्यक्ती, हातगाडी चालवणारी व्यक्ती, एखाद्या कपड्याच्या दुकानावर काम करणारी मुलं, भांड्याच्या दुकानावर काम करणारी मुलं, हे जे असंघटित कामगार यांना घराची गरज असते. कारण तो त्या शहरात काम करतो. बरोबर. आणि शहरात तो शहरापासून 20 किलोमीटरवर 10 किलोमीटरवर नाही राहू शकत. बरोबर. कारण त्याचं रोजचं जीवनमान शहरातल्या दुकानावर असतं, शहरातल्या वर्दळीच्या ठिकाणी असतं. आणि त्याच्यामुळे त्याचा जो हे आहे, आणि त्याच्यामुळं जी पद्धत म्हाडाने आता आम्ही चालू केली की 1 एकरपेक्षा जास्त याच्यात जर बिल्डर घर बांधत असेल तर 20% त्यांनी लो पॉवर साठी घर द्यावं. ही भूमिका फार जोरदारपणे राबवली आणि ज्यांचे नव्हते त्यांना ती त्यांच्या गळी उतरवली की नाही, तिथं तुमच्या लो पॉवर्टीचा माणूस तुमच्या मध्ये 20% असला पाहिजे. नक्कीच. संजयजी, आता एक आणखी महत्त्वाचं, अगदी मी शेवटाकडे आता येतो, खरं म्हणजे आंदोलनजीवी खूप बघितलेत आम्ही, पण आंदोलन कौशल्य असणारा नेता स्वतः देवेंद्र फडणवीसांनी उल्लेख केला होता त्याचा. संघटन कौशल्य अनेकांकडे आहे, पण संजय केनेकरांकडे आंदोलन कौशल्य आहे. त्यांचं आंदोलन आणि लाठीचार्ज झाला नाही आणि संजय केनेकरांनी लाठी घालली नाही असं झालं नाही, आणि तशी बातमी छापून आली असं कधी झालं नाही.
काय आहे आंदोलनामागचं रहस्य, आंदोलन यशस्वी करण्यामागचं रहस्य नेमकं काय? तुम्ही घरात कमी आणि रस्त्यावर जास्त असता असा आरोप आहे. काय माननीय या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे साहेब हे काय आक्रमक नेतृत्व, निश्चितपणे त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी खूप मिळाली आणि त्यांना आक्रमक कार्यकर्ते खूप आवडायचे. दीन दलित उपेक्षेसाठी रस्त्यावरून भांडणारी, मोर्चे करणारी, आंदोलन करणारी आणि याच्यात पोलिसांना घाबरून पडणारी माणसं फार होती. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं आंदोलन सक्सेस व्हायचं. परंतु ज्यावेळेस आम्ही युवा मोर्चा म्हणून रस्त्यावर उतरलो, अंबादास दानवे निघून गेले पक्ष सोडून, मग पक्षाचा खऱ्या अर्थानं विरोधकांना धारेवर धरायचं सर्वसामान्य माणसाच्या हक्का न्यायासाठी, आणि त्याच्यामुळं आम्ही सातत्यानं उतरायचो. आणि मग पोलीस असो काय असो, एक हाड असं नाही की जिथं पोलिसाची काठी बसली. म्हणजे तुम्हाला एक वेळेस सांगतो, माझ्यावर 62 केसेस आहेत. बर. लिम्का रेकॉर्डमध्ये झालं असतं मी जर न्यूज झालं. एक दिवशी आमचे नेते रावसाहेब दानवे साहेब म्हणले, अरे संजय तू काही बोलतो, तुझ्यावर किती केसेस आहे? मग मी त्यांच्याकडे एवढं पोलीस स्टेशनमधून म्हणलं, दादा माझ्यावर 62 केसेस आहे, माझ्या अजून काही केसेस निघल्या, वर्ड ऑफ लिम्का बुकमध्ये माझं नाव येऊ शकतं, अशा कोणत्या नेचरवर केसेस आहे त्यांनी काढावं. माझं तर आव्हान आहे की संजय केनेकरच्या केसेस काढावं आणि इतरांच्या काढावं. माझ्या बरोबरने अंबादास दानवे बरोबर कडे असू शकतात, परंतु अंबादास दानवे मध्ये आमची साथ सोडून गेला, त्यामुळे आमच्यावर जास्त केसेस राहिल्या. आणि निश्चितपणे केसेस आक्रमकता असल्याशिवाय आज कोणात आक्रमकता नाही, कोणही नाही, विरोधक आंदोलनच करू शकत नाही. विरोधक खऱ्या अर्थाने रस्त्यावर उतरूच शकत नाही. खाली बसायला विरोधकाला लाज वाटते, ते उभे राहिले तर खाली लवकर मातीवर बसू शकत नाही, अशी विरोधक आहे. हे का विरोधक आहे का? आणि म्हणून या महाराष्ट्राला विरोधक राहिले नाही. आणि त्यामुळं आम्ही इतके आंदोलन केले. करोनाच्या काळात खूप आंदोलन झाले. करोनाच्या काळात माझ्यामुळे माझ्या कार्यकर्त्यांवर खूप केसेस झाल्या. आणि निश्चितपणे तुम्हाला आता मी तो तुमच्यासोबत दूरदर्शनवर या तुमच्या चॅनलवर आहे, तुम्ही माझं मोगा करू शकता केनेकरांच्या किती केसेस आहेत. त्याच्यामुळं भीतीच नव्हती. भीती ही होती की नाही, माझा समाज, माझा बहुजन समाज, माझा रस्त्यावर बसणारा माणूस तो खऱ्या अर्थानं न्यायानं, हक्कानं, आत्मविश्वासानं पुढे आला पाहिजे, ही भूमिका घेऊन चाललो. आणि आजही तीच भूमिका आहे. आज माझं स्टेटमेंट बघा तुम्ही दिव्य मराठीमध्ये, आठवडी बाजार बंद होऊ देणार नाही. शेवटी ही माणसं कोण आहे आठवडी बाजार चालवणारी? हे 12 बलुतेदार 18 पगड जातीतली माणसं. बरोबर. तुम्ही उद्या भाज्या विकायला घ्या, मंडीत जा आणि या समाजाला विचारा, अरे त्यांचं घर कशावर चालतं? असं नाहीये. ते तुम्ही गाळे उभे करसाल आणि ते गाळे 10-10 लाखाला 15-15 लाखाला, ते बिचारं कुठून त्याची रोजीरोटी त्या दिवसभराच्या विक्रीवर आहे, आणि तुम्ही त्यांना कुठून देणार? त्याला काय स्वतंत्र सबसिडी देताय? थोडक्यात संजयजी, अगदी म्हणजे मला असं म्हणायचं, तुम्ही आत्ताही पुण्यात आहात, पण तुमच्या स्टेटमेंटमुळे गाजताय छत्रपती संभाजीनगर. तुम्ही थेट आपल्या पक्षाला देखील, ज्याला आपण आहेर म्हणतो, घरचा आहेर देऊ शकता इथपर्यंत तुम्ही. देवेंद्रजीने सांगितलं मला, सर्वसाधारण माणसाच्या न्याय हक्कासाठी जे चूक असेल त्यात बोललंच पाहिजे. मग तो पक्षाचा हे असो काय असो, जर एखादा आपला कार्यकर्ता नेता त्या सर्वसाधारण माणसाची गळचेपी करत असेल तर त्याच्यासाठी आवाज घेऊ नका. मग तिथं चुकीला माफी नाही. एकंदरीत आत्ताच आपण संजयजींशी गप्पा मारल्या अत्यंत मनमोकळेपणाने, आणि त्यांच्या नेहमीच्या रोखठोक स्वभावानुसार त्यांनी तशीच दिलखुलास उत्तरं दिली. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की देवाभाऊ हो माझे विठ्ठल आहेत, आणि हा विठ्ठल जिथे विट फेकेल त्या विटेवर उभा राहायला मी तयार आहे. खरं तर त्यांचं एक सुंदर वाक्य जे आता संजयजींनी उच्चारलं की नेत्यातलं कार्यकर्ते पण जर मेलं तर तो नेता मेला. अशी किती पदं येतात आणि जातात, पण कार्यकर्ते पण जपणारे नेते मात्र आज अत्यंत कमी होत चाललेले आहेत. आजचे नेते आपली खुर्ची टिकवण्यासाठी गंडे, दोरे, धुपारे, अंगारे आणि आता तर करंगळ्या पण कापून घ्यायला लागलेत.
कुठल्या तरी बुवाबाजीच्या नादी लागलेत. पण संजय केनेकरांनी स्पष्ट केलंय, होय मी जहाल हिंदुत्ववादी आहे, पण त्याच जोडीला मी अध्यात्म मानतो, कर्मकांडावर माझा विश्वास नाही. म्हणून ना त्यांच्या कुठल्या बोटाला कुठं चिकटपट्टी दिसली आहे का बँडेज दिसलं नाही. विशेष हेच आहे की कार्यकर्ता जर टिकला तर नेता टिकतो, कारण की नेता हा मुळात कार्यकर्ता असतो. हेच आजचा नेता विसरलाय, हेच आमच्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. संजयजी, तुमच्या राजकीय भविष्यासाठी, राजकीय वाटचालीसाठी LS मराठीकडून खूप खूप शुभेच्छा. विधान परिषदेत दिसलात, लवकरच विधानसभेत दिसाव्यात ही देखील शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. पाहत रहा LS मराठी, सत्याच्या पाठी, बातम्या सर्वांच्या सर्वांसाठी. धन्यवाद LS मराठीचं.